श्री कुलदेवताय श्री भैरी भवानी माते की जय, श्री तलेकरी माते की जय, केदारलिंग प्रसन्नाय श्री स्वामी समर्थ गणपती अप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागान, तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण निघालेलो आहोत कोकण कोस्टल रूटला मित्रांनो, म्हणजेच कोकण स्वर्गीय प्रवास आपण करणार मित्रांनो. कोपरखैरणे टू हरिहरेश्वर असा आपला पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आज आपल्याला साथ द्यायला माझी मुलगी असणार मित्रांनो. मुलगी आणि बाप असा हा प्रवास करतात. आज 2025 शेवटची राईड आहे, ते आपण कोकण कोस्टल रूटनी करणार मित्रांनो. सध्या आता बरोबर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि 5:30 वाजता आपण जर्नीला सुरुवात केलेली आहे. आणि सध्या आता आपण आहोत कोपरखैरण्याच्या थोडंसं पुढे आलेलं आहे आणि कोपरखैरण्यावरून आपल्या जर्नीला सुरुवात केली मित्रांनो. आपला जो पहिला टप्पा असणार आहे तो असणार आहे नवी मुंबई टू माणगाव, आणि सेकंड जो टप्पा असणार आहे तो माणगाव मसला रोड मार्गे दिवे आगार श्रीवर्धन. विकेंड आहे त्याच्यामुळे थोडीशी पुढे ट्रॅफिक भेटण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण सकाळी लवकरच निघालेलो आहोत. तर बघूया आपला प्रवास कसा होतोय. आणि लेफ्ट साईडला आपला तुर्बा स्टेशन आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत शिबिडी पनवेल असा आपला प्रवास असणार आहे. सकाळचे आता बरोबर 5:30 होऊन गेलेले आहेत आणि थोडासा अंधार आहे अजून रस्त्याला, त्याच्यामुळे एकदम काय क्लिअर तुम्हाला काय दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे आता आपण इथून डायरेक्ट जाणार आहोत पनवेलला. पनवेलला इथं आपण नेहमीप्रमाणे श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, इथे दर्शन घेऊ आणि तिथून मग आपल्या खऱ्या जर्नीला सुरुवात होणार आहे. चला आता मित्रांनो. आणि थोडीशी इथे एवढी काही थंडी वाजत नाहीये, पण पनवेलच्या पुढे गेल्यानंतर ना जोरदार अशी थंडी वाजेल. 5:50 झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय सीबीडी कोकण भवनला मित्रांनो. रस्त्यावर बघू शकता आता गाड्यांची वर्दळ दिसायला सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी आपण छान अशी हे कोकण कोस्टल रूटचा प्लॅन केलेला आहे मित्रांनो. आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे मिनी मंत्रालय, म्हणजेच शिबिडी कोकण भवन. एवढ्या मोठ्या राईडला ती पहिल्यांदाच माझ्याबरोबर प्रवास करते, ती पण स्कूटीवर. त्याच्या अगोदर आम्ही अलिबागपर्यंत प्रवास केला होता, त्याच्यानंतर ही तिची सर्वात मोठी राईड असणार आहे पप्पांबरोबर. रस्ता बघू शकता, मध्ये मध्ये असे जे खराब पॅच आहेत बघा, इथे आबोडधोबड असा रस्ता आहे मित्र. आता बरोबर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय पनवेलला. आणि आता जसं असं आता पनवेलच्या आपण पुढे जायला सुरुवात करू ना, तशी आता जी थंडी आहे, थंडीत आपला रंग आता दाखवायला सुरुवात करणार आहे. जसं आपण नवी मुंबईतील कोपरखैरण्याच्या इथून आपण जेव्हा निघालो तेव्हा एवढी थंडी वाटत नव्हती, पण जसं आता पनवेलला पोहोचलोय ना तर थंडी जाणवायला लागली आहे. पाठी दिदी बसलेली आहे, मुलगी बसली आहे, तिला पण आता थंडी जाणवायला लागलेली आहे. सिग्नल क्रॉस केल्यानंतर श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊया मित्रांनो. ओम नमो जगन्नाथ वेदांतेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. चला तर थोडं आपण पंचमुखी मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे. आता सध्या आता आपण आहोत पनवेलला. आता इथून आता पनवेलची जी काय ग्रामीण खेडेगावं आहेत ती आता इथून लागायला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आहे ना थंडीला पण सुरुवात होणार आहे. छान सुंदर असा आपण सकाळचा प्रवास करतोय मित्रांनो. आणि तो प्रवास आपण ओल्ड मुंबई गोवा महामार्गाने करतोय. सध्या माणगावपर्यंत ओल्ड मुंबई गोवा महामार्गाची कंडिशन काय आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. आणि आपली जर्नी आहे, ती जी जर्नी आहे ती बाप लेकीला समर्पित आहे मित्रांनो, त्यांच्या नात्याला समर्पित आहे. तर इथे थोडीशी लाईट आहे, त्याच्यानंतर पुढे नंतर मग लाईट नसणार आहे रस्त्याला. आता आपल्याला गोवा जो रोड आहे NH66 त्या रोडने आपल्याला जायचं आहे. तर इथून आता या ब्रिजच्या कडून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. इकडे थोडीशी धूळ भरपूर असते या रोडला. रस्ता पण बघू शकता, थोडासा मधला हा रस्ता बघा, असा पॅच बघा, किती एकदम खराब रस्ता बघा. बापरे, रस्ता बघा असं आहे. इथं जरा सावकाशी आहे इथून. तर इथून आपण आता राईट मारून चाललो. आता JNPTचा हा रोड लागणार आहे. सकाळची वेळ त्याच्यामुळे मोठ्या व्हेकल भरपूर असतात रस्त्याला. JNPT बंदराकडे जाणाऱ्या. आता इथे पण तुम्हाला एक बोर्ड दिसेल बघा पुढे आल्यानंतर. तर लेफ्ट साईड लिहिलंय गोवा, राईटला पनवेल. आणि हा सरळचा रस्ता गेलेला आता JNPTला. आपण चाललेलो आहोत गोवा. समोर बोर्ड बघा लिहिलंय गोवा. दिदी समजला? तर हा इथून हा आपला
ओल्ड मुंबई गोवा महामार्ग चालू झालेला आहे, म्हणजे NH66 आपला इथून आता चालू झालेला आहे. आता बरोबर 6:15 झालेले आहेत. तर अजून पण थोडासा अंधार आहे रस्त्याला, एवढा काय उजेड नाहीये. आता इथून आहे ना मित्रांनो, खरी थंडीला सुरुवात होणार आहे. स्ट्रीट लाईट असं तर लाईट नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं इकडे अंधार होणार आहे. तर पहिला अलिबाग, इंदापूर, नंतर गोवा असा हा फळक आपल्याला दाखवतोय. आता इथं बघू शकता रस्त्याला काळोख आहे, त्याच्यामुळे काय जास्त आता आपण शूट करू शकत नाही आहे. आणि पाठी मुलगी पण बसली आहे, तिला पण थंडी वाजते. तिचं हेल्मेट काढलं की ते हेल्मेट तिला फिट होत नव्हतं, त्याच्यामुळे ते हेल्मेट पण काढून आता खाली ठेवलेलं आहे. बॅग पाठी लावलेली आहे, 2 बॅग अशा घेतलेल्या आहेत. आणि पहिल्यांदाच आम्ही कोस्टल रूट करतोय, तो पण मुलीच्या बरोबर. त्याला बरेच दिवसापासून मी प्रॉमिस केला होता की आपण कोस्टल रूटने प्रवास करूया म्हणून. दिवाळीतून मी प्रॉमिस केला होता, दिवाळीतून काही कारणाने जमलं नाहीये. तर आता चला, ती 11वीला आहे, पुढच्या वर्षी तिची 12वी आहे. त्याच्यामुळे नंतर पुढच्या वर्षी तिला काय टाइम भेटणार नाही का, अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे बोललो हा वर्षाचा शेवटचा काय विकेंड आहे, त्या विकेंडला आपण जाऊन येऊया, जेणेकरून तिला पण जरा फ्रेश वाटेल आणि तिला पण जरा अभ्यास करायला मजा येईल. त्याच्यामुळे आपण हा प्लॅन केलेला अचानक मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 7 आणि हे सकाळचं वातावरण बघू शकताय. आता थोडस आपण पेन म्हणजे वडखळ नाका आहे, तर वडखळ नाका आहे थोडस पाठी आहोत. हा रस्त्याला ना गाड्यांची भरपूर अशी मांदी आली आहे, त्याचबरोबर थंडी पण आहे ना, भरपूर अशी थंडी आहे. पनवेल पर्यंत काय थंडी वाटली नव्हती, पण जसं पनवेलच्या पुढे सुटल्यानंतर, जसं पनवेलच्या पुढे आम्ही निघाल्यानंतर ना काय थंडी आहे कोकणामध्ये. तो पण सकाळच्या वेळेस हा प्रवास आहे ना स्वर्गीय आनंद देणार आहे मित्रांनो. समोर धुकं बघा, एक जर धुकं आहे, कुठल्या कंपनीचा धूर आहे माहिती नाहीये, नाही ते काहीतरी जाळलंय कचरा. आणि पुढे बघा काय धुकं दिसतंय एकदम. अजून आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाहीये. लेफ्ट साईडला आपल्या पेण शहर आहे आणि खालच्या साईडला इकडे सकाळचा जो बाजार भरतो पेणचा, त्याच्या पुढच्या साईडला इकडे पेणच्या इकडची शाळा आहे बघा. आणि समोरच्या डोंगरावर बघू शकताय काय छान असं धुकं पडलेलं आहे ना. हा हा, अप्रतिम सुंदर. म्हणून आपण आज सकाळचा प्रवास करतोय. इकडे तुम्हाला मार्केट दिसतंय बघा, केवढं मोठं मार्केट आहे बघा. सकाळचे भाजी मार्केट भरलेलं आहे, तेव्हा दिसलं होती. लेफ्ट साईडनं तर खालून आता हा रस्ता जाणार अलिबागला. आता तुम्हाला जर अलिबागला जायचं असेल तर खालचा रस्ता घ्यायचा, खालचा रस्ता घेऊन इथून ब्रिजच्या खाऊन आपल्याला राईट मारून सीधा अलिबागला रस्ता गेलेला आहे. आणि आता बरोबर 7 वाजलेले आहेत. 7 वाजता आपण आता वडखलचा जो ब्रिज आहे, वडखलच्या ब्रिजवर आता आपण लागलेलो आहे. तुम्हाला दिसतं का मला माहिती नाही आहे. बघा छान असं धुकं पसरलेलं आहे बघा. या छान, एकदम छान वाटतं मित्रांनो. अप्रतिम सुंदर असा हा व्ह्यू आहे सकाळच्या पहरी कोकणातला. छान सुंदर असं डोंगरा बघा, धुकं पसरलेलं आहे एकदम. पूर्ण डोंगर असं धुक्याने एकदम झाकून गेलेले आहेत. मित्रांनो तर सकाळचे बरोबर 7:30 झालेले आहेत आणि समोरचा व्ह्यू बघा, अप्रतिम. डोळ्याची पारणे फेडणारा असा समोरचा व्ह्यू आहे मित्रांनो. बघू शकताय, ज्याच्यासाठी आपण कोकणामध्ये सकाळची जी राईड करतो ना, त्या राईडची जी सांगता किंवा जी सुरुवात होते ना, जी राईडची जी काही सुरुवात होते ती समोर बघू शकताय. समोर सुंदर असा हा सूर्योदय आपल्याला दिसतोय बघा. काय व्ह्यू आहे, गोल्डन किनारे एकदम त्या डोंगराच्या किनाऱ्याला, आणि मध्येच हा सुंदर असा आगीचा गोळा आपल्याला दिसतोय बघा. छान सुंदर असं हे विहंग दृश्य मित्रांनो. आणि हेच पाहण्यासाठी आपण आणि हेच अनुभवण्यासाठी आपण हा राईड करत असतो मित्रांनो. आपली 40 किलोमीटर इंदापूर आहे. अजून पण रस्त्याला बरोबर 7:30 वाजले, तरी पण रस्त्याला अजून छान आणि कडक अशी थंडी आहे. दिदीला आपण 2 स्वेटर घातले. पहिले एक स्वेटर घेतला होता, त्याच्यानंतर अजून एक स्वेटर घेतलंय, तरी पण ती थंडी काही कमी होत नाही. हा 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 हा, बघू शकताय कसं डोंगराच्या आड आता हा सूर्यदेव लपलेला आहे.
मित्रांनो आता 7:40 झालेले आहेत नागोठण्याच्या इकडे आहोत. आणि नागोठण्याच्या इकडचं काम बघू शकता कशा प्रकारचे इकडे बघा या ब्रिजचे आता काम चालू आहे. रस्ता थोडासा खराब आहे नागोठण्याच्या इकडे बघा. इकडे आता जोरदार असं हे ब्रिजचं काम चालू आहे. आणि हा इकडचा रस्ता बघा असा रस्ता आहे एकदम मोठे कंटेनर आपण रस्त्याला दिसत आहेत. रस्त्याची कंडिशन बघा असं बघा वर खाली असा रस्ता आहे मध्ये गाडी आहे रस्त्याला. कसा डेंजर रस्ता आहे बघा. इकडे खड्डा केवढा बघा. आणि हा कोकण रेल्वेचा ब्रिज आपला. आता जरा ऊन आता जास्त ऊन पडायला सुरुवात होईल. जसं जसं ऊन पडत जाईल ना तर थोडस थंडीची जी तीव्रता आहे ती कमी होईल. हा 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 आज रस्त्याला भरपूर अशा गाड्या आहेत. इंदापूर लेफ्ट साईडला चिकणे गाव. इथून आता आपण जाणार इंदापूर माणगावला. तर पहिला आपण टप्पा माणगाव पर्यंत असणार आहे. माणगावला पेट्रोल भरूया पण नाश्ता करूया जरासा. काय अजून काय मी केलं ना मगाशी थोडं चायसाठी थांबलो होतो. समोर बघा पुन्हा एकदा सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे मित्रांनो. हा आता थोडीशी जी थंडी आहे जबरदस्त थंडी आहे मित्रांनो. आणि ती थंडीची जी तीव्रता आहे ना आता या सूर्यदेवामुळे थोडीशी कमी होत चालले. तर थोडस आता ऊन लागल्यानंतर जी तीव्रता ती कमी होईल. आता इथे पुढे आता माणगाव आणि माणगाववरून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. म्हणजे आपला जो पहिला टप्पा होता तो इथे संपणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आपला चालू होणार आहे. तो माणगाव मसला रोड मागे दिवे आगार श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर. तर बरोबर आता 8:40 झाले मी. तो आपण पेट्रोल भरून थोडंसं पुढं आल्यानंतर आता इथं आपण माणगावला पोहोचलेलो आहे. आणि आता हा माणगावचा रस्ता सर्वांनाच माहित आहे. पूर्ण हा डांबरीकरणाचा रस्ता आहे. सिंगल लेन आहे. बघूया माणगावला ट्रॅफिक आहे का. हो ट्रॅफिक आहे. बहुतेक समोर दिसतंय ट्रॅफिक आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा क्रिसमस सेलिब्रेशन करण्यासाठी निघालेल्या लोकांची गर्दी बघू शकताय. भरपूर गर्दी आहे. आईला आता रस्ता काढत जायचं आहे. आता माणगावला ही ट्रॅफिक लागलेली आहे. मोठ्या गाड्या दिसत आहेत रस्त्याला आपल्याला. बघा लेफ्ट साईडचा रस्ता आहे तो पुण्याला गेलेला आहे. आणि सरळचा रस्ता आपल्या कोकणातला. आणि राईट साईडला हे माणगावचा डेपो आहे. शनिवार रविवार असले की या रूटला भरपूर नेहमी गर्दी असते. आता इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट मारायचं आहे. सॉरी इथून आता आपल्याला राईट मारायचं आहे. इथून आता आपल्याला राईट मारून जायचं दिवे आगार श्रीवर्धन हरिहरेश्वरला. हा बघा राईट समोरचा बोर्ड लिहिला बघा. एक गेला महाडला. चला हा आपला आता पहिला टप्पा आहे तो पार झालेला आहे. आणि आता आपण माणगाव मसला जो रोड आहे तिथं आता आपण लागलेलो आहोत मित्रांनो. इथे समजला ती पोरीला पण दाखवून ठेवतो. तिला पण माहिती पाहिजे की आपलं कोकण म्हणजे फक्त आपलं नुसतं गावच नाहीये तर त्याच्या पलीकडे पण कोकण आहे. ते त्यांना जाणीव करून द्यायचं. त्याचं निसर्ग सौंदर्य त्याचं काय सुख आहे ते त्यांना अनुभवायचं आहे. म्हणून तुला ते घेऊन आलोय मी. आपण हा लांबचाच पहिल्यांदाच प्रवास आहे. तर आपला पहिला मित्रांचा टप्पा होता तो बरोबर 8:45 इथं कम्प्लीट झालेला. तर 9:15 होत आहेत. आपण आता माणगाव मसला रोडला लागलेलो आहोत. आता इथून आपल्याला जायचं दिवे आगारला. दिवे आगार नंतर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर असा आपला हा प्रवास असणार आहे. आता इथून दिवे आगार किती किलोमीटर ते विचारून बघूया किती किलोमीटर आहे. तर आता एक पहिला हॉल्ट घेऊया. चहा तुला काय खायचं आहे ना. चहा नाश्ता काय नको. चहा नाश्ता ना तुला भूक लागलेली आहे. वळणाचा पूर्ण रस्ता आहे. आता थोडस जरा वरती आता माथ्यावर जसं आपण जाऊ ना
तर थोडंसं ऊन लागायला सुरुवात होईल. आता मुलगी पाठी बसते, तिला पण भरपूर थंडी लागते, पण आता थोडंसं जसं सूर्य आता आपल्या समोर एकदम डोक्यावर येतोय, त्याच्यामुळे थोडंसं आता ऊन लागेल, त्याच्यामुळे जर थंडीपासून थोडंसं आपला बचाव होईल, थोडीशी राहत भेटेल आपल्याला. बघू शकताय काय रस्ता आहे मित्रांनो, अप्रतिम सुंदर. दुसरा जो आपला टप्पा आहे तो आपला आता टप्पा चालू झालेला आहे. 40 किलोमीटर दिवे आगार आहे. सावकाश चालवायचे, कारण की रस्ते बघू शकता एकदम नुसते वळणाचे रस्ते आहे. पूर्ण जे डोंगर असतो ना, तो डोंगर असा सर्कली कट करून हा रस्ता केलेला आहे. आता ऊन लागायला सुरुवात झाली ना. पावसातून एक नंबर येते बघा, किती टर्न आहेत बघा रस्त्याला, आणि काही काही ठिकाणी एकदम तिखट टर्न आहेत एकदम. त्याच्यामुळे आपल्या कोकणातले रस्ते जे असे आहेत त्याप्रमाणेचे रस्ते आहेत. उतरताना व्ह्यू लय भारी दिसतो मित्रांनो. उतरताना पूर्ण इकडचं जे माणगाव जे गाव आहे ना, ती पूर्ण दिसत तुम्हाला. आता आपण चढतोय इथून भोसते घाट आहे ना, भोसते घाट, तर भोसते घाटासारखा फील होतो बघा इकडे आल्यानंतर. बघा रस्त्याला कसे एकदम टायर लावलेले आहेत, असं वाटतं की आपण भोसते घाटातून चाललोय. समोर लाल परी दिसतंय बघा, श्रीवर्धन बोरिवली. आता हे कुठलं इथे गाव आहे, केळीची वाडी, केळेची वाडी. मानगाव मसला जो रोड आहे श्रीवर्धनला जाणाऱ्या, त्या रोडला ते छोटी छोटी अशी तुम्हाला गावं भेटतील. त्या गावातून आपण हा शांत सुंदर असा हा स्वर्गीय कोकणातला प्रवास करतोय. त्यात थंडीचा महिना आणि हा सुंदर असा हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता, तो पण वळणाचा, अशा रस्त्यावर आपण हा प्रवास करतोय. छान वाटतं. आणि बरोबर आहे, सोबतीला मुलगी पण आहे. वरतून आपण जेव्हा आलो त्या इथून एक फाटा फुटला होता, तो गेला होता मसला, आणि तिथून राईट मारल्यानंतर श्रीवर्धन रोडला. आता पुढे आल्यानंतर परत एक फाटा फुटला होता, एक खालच्या साईडला गेला दिवे आगारला, आणि वरच्या साईडला गेलेला आहे श्रीवर्धनला. आता आपण ह्या खालच्या साईडला आलो, तर आता हा रस्ता जो गेलाय तो दिवे आगारच्या रस्त्याला गेलेला आहे. समोर बघा दिवे आगार बीच, आडगाव बीच, दिघी पोर्ट, फेरी बोट. आता आपण दिवे आगारच्या इथं बरोबर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत, आणि आता आपण पोहोचलोय दिवे आगारच्या इकडे. हे छोटस मार्केट आहे, मच्छी भेटत इकडे स्वस्त अशी. इथून आता आपण लेफ्ट जायचं आहे दिवे आगार दिशेने. बघा हे हा फाटा आहे दिवे आगार बीच, 2.5 किलोमीटर आहे, आणि हा गेला मसलाला इथून. आता इथून आपण जायचं दिवे आगारला. हा इकडचा रस्ता जो आतमधला रस्ता आहे, आणि हा जो रस्ता आहे तो एकदमच छोटा रस्ता आहे, फक्त 2 गाड्या जाऊ शकते एवढाच फक्त हा रस्ता आहे. पण रस्ता बघू शकता, अप्रतिम असा हा रस्ता आहे. तर मित्रांनो, इथून बरोबर 2.5 किलोमीटरवर सुवर्ण गणपतीचे मंदिर आहे ते आहे, आणि बाजूलाच बीच आहे, त्याच्या बाजूलाच स्वरूपानंद असं एक मंदिर आहे. आगारचे गाव आहे, त्याच्या आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर बघू शकता सुंदर अशी ही मोठी तुम्हाला आपल्या नारळाची झाडं दिसत बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला. आणि जिकडे बघू शकता तिकडे राहण्याची उत्तम अशी सोय. प्रत्येक ठिकाण तुम्हाला गेस्ट हाऊस, त्याच्यानंतर होमस्टे, मोठे मोठे रिसॉर्ट, हॉटेल तिथं बघायला भेटतात मित्रांनो. एकदम तिथं हॉटेल्स, मोदकसाठी फेमस असलेलं. हा हा थोडीशी गर्दी असणार, आपल्याला काय गर्दी आहे तर. सुवर्ण मंदिर ते बघा, मानसी खानावळ सुवर्ण मंदिराकडे जाणारा रस्ता बघा, हा सरळ रस्ता गेला सुवर्ण मंदिराकडे. आता वीकेंड आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी असतात इकडे बघा. हा सुवर्ण मंदिराकडे गेलेला आहे. तो आता बरोबर 10 वाजले, 10 वाजता आपण पोहोचलोय सुवर्ण मंदिराकडे. हे बघा, हे समोर दिसतंय सुवर्ण मंदिर. गर्दी किती बघितलीस का, आज गर्दी असणार बोलले. आपण दिवे आगारला पोहोचलेलो आहोत, आणि समोरच्या साईडला
सुवर्ण मंदिर आहे. तर सुवर्ण मंदिराच्या आतमध्ये बघून दाखवतो तुम्हाला. दिवे आगारमध्ये प्रवेश करता सुवर्ण गणेशाच्या नगरीत स्वागत अशी उंच कमान नजरेस पडते. तेथून काही अंतर पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला आवार भिंती आड असलेले सुवर्ण गणेशाचे लाल रंगाचे आकर्षक मंदिर नजरेस पडते. संपूर्ण जांभ्या दगडातील या कौलारू मंदिराची वास्तू कोकणी स्थापत्य शैलीतील आहे. असे सांगितले जाते की सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी द्रौपदी पाटील यांची नारळाची बाग आहे. त्या बागेत सुपारीच्या रोपास आळे करत असताना त्या खड्ड्यात प्रहार आपटून खन्न असा आवाज आला. तेव्हा पाहिले असता तिथे एक जुनी तांब्याची पेटी सापडली. त्यात साधारणतः 1.25 किलो वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा व कंठी असे इतर काही दागिने सापडले. ती तारीख होती 17 नोव्हेंबर 1997. पाहू शकता आज विकेंड आहे, त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे. शनिवार रविवार असल्याकारणे भरपूर गर्दी असते इकडे. गेल्या टायमाला आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. दिवे आगारमध्ये सुवर्ण मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतो. जास्त वेळ थांबलो नाही, आज गर्दी पण भरपूर होती आणि आपल्याला पण श्रीवर्धनला जायचं, हरिहरेश्वर करायचं, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही आहे. आता रूपनारायण मंदिर आहे ते बघूया आणि तिथून मग डायरेक्ट आपण निघणार आहोत हरिहरेश्वरला. समोर सुंदर असं चिऱ्यामध्ये बांधलं रूपनारायण मंदिर आहे. अशा या इतिहास प्रसिद्ध गावात समुद्र किनाऱ्याला लागून नारळ आणि पोपटीच्या दाट झाडांमध्ये हे रूपनारायणचे सुंदर व छोटेखानी मंदिर वसले आहे. येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार 1960 साली करण्यात आला होता. त्यानंतर अलीकडच्या काळात या मंदिराचे जांभ्या दगडात बांधकाम करून नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिरासमोर एका दीपस्तंभ आहे. हे मंदिर उंच जोत्यावर आहे. मंदिरासमोर जांभ्या दगडाचे 4 मोठे स्तंभ आहेत. मुख मंडप, सभा मंडप व दक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपातून काही पायऱ्या चढून सभा मंडपात प्रवेश होतो. तेथील सभा मंडप हा खुल्या स्वरूपाचा आहे व बाजूने भाविकांना बसण्यासाठी त्यात कक्षासने आहेत. गर्भगृहात असलेली रूपनारायणची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ही सुमारे 1.5 मीटर उंचीची आहे. अभ्यासकांच्या मते ही मूर्ती तामिळनाडूतील मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरलेली आहे. मूर्ती शिल्प सौंदर्याचा ती उत्तम नमुना आहे. आपण रूपनारायण मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललो श्रीवर्धनच्या दिशेने. तर आपली बॅटरी पण थोडीशी डाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपण इथून डायरेक्ट जाणार श्रीवर्धनला.